सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक वरुड। वरुड तालुक्यातील वडाळा गावातून आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। वडाळा गावात एक काही वर्षापूर्वी असलेली जी टाकी आहे त्याचं तोडण्याचं काम सुरू होतं आणि हे तोडणारे जे कामगार होते या ठिकाणी हे काम करीत असताना यातील एक 28 ते 30 वर्षाचा पुरुष जो आहे या पाण्याच्या टाकीखाली दबलेला आहे आणि त्याचा मृत्यू देखील झालेला आहे। सध्या वडाळा गावातील गावकऱ्यांनी या ठिकाणी घटनास्थळी मोठी गर्दी केलेली आहे। बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत असलेलं हे गाव आहे। या ठिकाणी बेनोडा पोलीस देखील काही क्षणातच दाखल होणार आहे आणि या ठिकाणचा मृतदेह आहे तो रेस्क्यू करणार आहे। मात्र झालेली जी घटना आहे, प्राथमिक प्राप्त माहितीनुसार या गावात एक नवीन टाकी तयार करण्यात आलेली आहे आणि काही वर्षापूर्वी असलेली ही जुनी पाण्याची टाकी ही तोडण्याचं काम सुरू होतं आणि त्यामध्ये जे 4 मजूर काम करीत असताना यातील एक 28 ते 30 वर्षाचा पुरुष जो आहे टाकीखाली पडलेला आहे आणि त्याचा मृत्यू देखील झालेला आहे। अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळायची आहे। मात्र सध्या बेनोडा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल होईल आणि हा मृतदेह रेस्क्यू केल्यानंतर या घटनेमध्ये नेमकं काय काय घडलं याचं सर्व उघडकीसपणा समोर येईल। मात्र सध्याची बातमी हीच की वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वडाळा गावामध्ये पाण्याच्या टाकीखाली एक 28 ते 30 वर्षीय पुरुष दबलेला आहे आणि त्याचा मृत्यू देखील झालेला आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकर सह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।